नव्या जमान्यातील कवीमध्ये अग्रणीचं नाव म्हणजे संदीप खरे. संदीप खरे यांनी आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अनेक कवितांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तसेच त्यांनी अनेक सिनेमातील गाणी सुद्धा लिहिली आहेत. मौनाची भाषांतरे, अगोबाई डोगोबाई, तुझ्यावरची कविता, नेणिवीची अक्षरे या त्यांच्या कविता संग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. सोपे पण अर्थपूर्ण शब्द, सहज गुणगुणता येतील अशा चाली आणि मोजके संगीत या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय ठरल्या आहेत. आता त्यांची मुलगी सुद्धा कला क्षेत्रात नाव कमवत आहे. प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची लेक रुमानी खरे ही सिनेसृष्टीत काम करते. रुमानीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. याच आवडीतून तिने बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 2012 साली आलेल्या चिंटू सिनेमात तिने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. पुढे या सिनेमाच्या दुसऱ्या भागातही ती दिसली होती. रुमानीचे बालपण पुण्यात गेले. पुण्याच्या SP कॉलेजमध्ये तिने पदवीचे शिक्षण घेतलं. याच दरम्यान तिने अनेक आंतर महाविद्यालयीन एकांकिकांमध्येही कामं केली. पुढे अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये तिने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. अशांत या शॉर्ट फिल्ममध्येही ती दिसून आली होती. यानंतर झी मराठीच्या तू तेव्हा तशी या मालिकेतून रुमानीने मालिका विश्वात काम करायला सुरुवात केली. अभिनेत्री शिल्पा तुळसकरच्या मुलीचे पात्र रुमानीने साकारलं होतं. या मालिकेतील स्वप्नील जोशी सोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. याच दरम्यान आत्मा पॅम्पलेट या सिनेमातही ती झळकली होती. पुढे गेल्या वर्षी आलेल्या कलर्स मराठीच्या दुर्गा मालिकेत दुर्गा देशमुखच्या मध्यवर्ती भूमिकेत ती दिसून येत आहे. तिच्या कामाचं प्रेक्षकांकडून कौतुक होताना दिसतं. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या पोस्टला अनेक नेटकरी पसंती देत असतात. अशा प्रकारे रुमानी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कला क्षेत्रात नाव कमवत आहे.